आपल्याशी संवाद करतात सन्माननीय नंदकुमार सागर सर। लँग्वेज शैक्षणिक सेमिनारसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। या कार्यक्रमाच्या प्रमुख युनिलिव्हर व्हील चेअरमन माननीय डॉक्टर आशा देशपांडे, फार्मर चेअरमन होत्या त्या पानसे मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामठे सर, पुणे शहर संघाचे सचिव माननीय किशोरजी बोरसे सर, इथं मार्गदर्शक करणार आहेत त्या मेधापूरकर मॅडम, ज्यांनी शैलेश सरांना मदत केली ते प्रवीण मराठे सर, त्यांचे सर्व सहकारी, TDFचे आमचे बोरावके सर, मेमाने सर, जाधव सर, ज्यांनी सुरुवातीलाच आपल्याला बुद्धी दे सांगितलं, त्यांच्यासाठी खरं मला आज लता मंगेशकरची आठवण झाली आहे की उत्तम आवाजामध्ये त्यांनी आपल्याला जी प्रार्थना या ठिकाणी शैलेश सरांच्या सौभाग्यवती आहेत त्यांच्यासाठी मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। अतिशय उत्तम पद्धतीने शैलेश लेले हे नाव सर्वांना परिचित आहे आणि लोकांना वाटतं आत्ताच हिंदी भाषेचाच वाद मोठा झाला की ते पहिलीपासून चौथीपर्यंत शिकवायचं का नाही। ते ह्या वादात न पडता 7वी 8वी पासून आपल्याला वेगळ्या दिशेला जाणं गरजेचं आहे। जग विस्तरलेलं आहे आणि जगावर राज्य करणारा भारत निर्माण होतोय। हा भारत ज्यावेळेस निर्माण होत असताना आपला भारतातला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावातला मुलगासुद्धा शैलेश सर प्रत्येक देशामध्ये म्हणजे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा आपला ब्रेन काम करतोय। आणि मग अशा वेळेस इस्रो असेल, जपान असेल, जर्मन असेल, फ्रेंचमध्ये असेल, या सगळ्या देशांमध्ये जर आपली मुलं काम करत असतील, इंजिनियर झाल्यानंतर, मेडिकल ऑफिसर झाल्यानंतर त्याला तिथं गेल्यानंतर ह्या लँग्वेजसाठी स्वतःला कोर्स करावा लागतो आणि मग आपली 1-2 वर्ष वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग अशा वेळी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी उत्तम पद्धतीच्या फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो शैलेश लेले सर करतात। त्यांच्यासाठी मी खूप त्यांना सलाम करतो की खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये हे काम करतो। आर्थिक प्रश्न असतो त्या ठिकाणी ह्या ज्या रोटरी क्लब असतील, युनिव्हर असतील, ह्या सर्व संस्था त्यांना मदत करत असतात। अनेक ग्रामीण भागातल्या मुलांच्या शैक्षणिक फी 100-150 रुपयाची फी असते, 250 रुपयाची फी असते, ती सुद्धा काही मुलांना भरणं शक्य नसतं। त्यासाठी शैलेश सरांचा प्रयत्न असतो की आपण सर 50 मुलं बसवा, मी 40 मुलांची फी सुद्धा ह्या सगळ्या मोठ्या माणसांकडून घेऊ शकतो आणि 10 मुलांची तुम्ही फी द्या। एवढं मोठं मन करून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या मुलांसाठी फॉरेन लँग्वेज शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे। म्हणून मी शैलेश सरांचं नेहमी ऋण व्यक्त करतो, कारण त्यांनी कार्यक्रम भरवणं, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सपोर्ट करणं अतिशय काळाची गरज आहे। केवळ राष्ट्र मोठं होतं आणि राष्ट्र मोठं होत असताना आज परिस्थिती नाही। 80 सालामध्ये 90च्या सालामध्ये आपल्याला संपूर्ण मुक्त अर्थव्यवस्था आणि मुक्त शिक्षण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस सर्व बोर्डाच्या परीक्षा ICC असेल, CBSE असेल, केंद्रीय परीक्षा असतील किंवा सर्व बाहेरच्या फॉरेन इन्स्टिट्यूट ह्या महाराष्ट्रात भारतात आल्या आणि मग आपण थांबायचं का, तर त्यासाठी आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे। म्हणून उत्तम काम केलं। मी नुकतीच परवा लेले सर एक बोरची बातमी कामते सर पाहिली, ती देवयानी बडे म्हणून अतिशय गरीब घराण्यातली मुलगी 7वीला होती। थोपटे सर आमचे मुख्याध्यापक आहेत आंबडला भोरमध्ये आणि त्यांचेच मिसेस तनपुरे मॅडम त्या ठिकाणी ह्या फॉरेन लँग्वेजचं शिक्षण करतात। त्या मुलीला 50 पैकी 50 मार्क म्हणून महाराष्ट्रात ती पहिली आली। पहिली आल्यानंतर विशेष करून त्या मॅडमला शैलेश सर तुमच्यापर्यंत ती बातमी पण आली असेल, आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांनी मॅडमला फोन केला आणि तिचं विशेष अभिनंदन केलं आणि ती कशी फॉरेन लँग्वेज शिकली मी प्रत्यक्ष शाळेत येऊन पाहतो या दृष्टिकोनातून त्यांचं कौतुक करण्यासाठी ही गोष्ट केली। ह्या आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे। त्यामुळं विविध लँग्वेज शिकून आपण आपल्याला पुढे गेलं पाहिजे। बऱ्याच वेळा लोक म्हणतात पैसे सर शैलेश सर म्हणतात की आर्थिक परिस्थिती माझी अडचणीची आहे, शिकायचंच नाही, माझी गरजच नाही म्हणून मी का त्यात सहभाग घ्यायचा, तर असं नाही। ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत आणि आपल्याला पुढं
ज्यावेळेस जगावर राज्य करायचे त्यावेळेस आपण विस्तारलेल्या जगामध्ये आपली पंख विस्तारून आपल्याला उंच भरारी घेता आली पाहिजे. मी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं नेहमी उदाहरण देतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस लहान होते, शिकायचं परिस्थितीच नव्हती, अशा परिस्थितीमध्ये रामेश्वरम सारख्या चांगल्या एका तीर्थक्षेत्र ठिकाणी ते त्यांचं गाव, शिक्षणापासून वंचित असणारी परिस्थिती, वडिलांची परिस्थिती अतिशय नाजूक, नावाड्याचं काम करायचे. रामेश्वरम ते धनुष्यकोडी असं एक 16 किलोमीटरचं अंतर आहे, त्या नावाड्याचं काम ते करायचे. आणि तिथून पुढं 23 किलोमीटरवर श्रीलंका समुद्रात होती, श्रीलंका आपल्याला दिसते. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये BSc झाले, मन रमत नव्हतं. आणि त्यांच्या स्वतःच्या ज्यावेळेस अग्निपंख पुस्तकात ते लिहिताना म्हणतात की मला शिक्षणासाठी 1 रुपयाही नव्हता, अशा परिस्थितीत मी शिक्षण घेतलं. म्हणून पैशामुळं फॉरेन लँग्वेज माझी राहील अशी परिस्थिती शैलेश सर करून देणार नाहीत. अनेक संस्था त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये सहभाग नोंदवलाच पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि आपण विस्तारित जगामध्ये आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की माझ्याकडे 1 रुपया नव्हता, BSc झाले आणि मन रमत नाही, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी एरोनॉटिक इंजिनिअरिंग करायचं होतं. मनामध्ये जिद्द होती, भारताचा मिसाईल मॅन बनायचे, भारतासाठी मला काम करायचे. एका देशाची तळमळ असणारा हा राष्ट्रपती, हा एक मिसाईल मॅन, हा एक शास्त्रज्ञ आपण पाहिला अतिशय गरीब परिस्थितीमध्ये. त्यावेळेस ते स्वतःच्या जीवनामध्ये घडलेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ही चेन्नई एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्रातून जाते त्यावेळेस त्या वर्तमानपत्रांचे गट्टे त्या चेन्नई एक्सप्रेसमधून घ्यायचे, सकाळी ते वाचायचे सगळे आणि घरोघरी वाटण्याचं काम डॉक्टर APJ अब्दुल कलाम करत होते. अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या बहिणीकडे गेले. ज्यावेळेस एरोनॉटिक इंजिनिअरिंग करायची होती त्यावेळेस फी होती 100 ते 150 रुपयाची गरज होती. त्या बहिणीकडे गेले, तिचं नाव होतं जोहराताई. इथं बऱ्याच भगिनी आहेत, बऱ्याच माता आहेत, लक्षात ठेवा. तिचं नाव होतं जोहराताई. त्या जोहराताईला म्हणतात अब्दुल कलाम, जोहराताई मला ना भारतासाठी काम करायचंय, मला शास्त्रज्ञ बनायचे, मला एरोनॉटिक इंजिनिअरिंगला जायचे, मला 100-150 रुपयाची गरज कर. आणि पटकन म्हणतात की तुझ्या गळ्यातले दागिने घाण ठेव आणि मला मदत कर. सहज मानवी वृत्तीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, जोहराताई मी मोठा झालो ना की तुझ्या गळ्यातले दागिने मी परत करत. मला APJ अब्दुल कलामांपेक्षा जोहराताई तिथं श्रेष्ठ वाटते. त्या अग्निपंख आत्मचरित्रात अब्दुल कलाम लिहितात, जोहराताई म्हणती, अब्दुल मोठा झालास ना, माझ्या गळ्यातले दागिने नाही केलेस तरी चालेल, तू भारत मातेच्या गळ्यातला दागिना बन. अखेरच्या श्वासापर्यंत त्या देशासाठी काम करणारा राष्ट्रपती पाहिला. मेमाने सर, मी ज्यावेळेस राष्ट्रपती भवनात कामते सर गेलो, बोरसे सर गेलो पुरस्कार घेण्यासाठी, 340 दालनामध्ये आरामात जीवन जगता आलं असतं. पण मला देशासाठी काम करायचे, मुलांसाठी काम करायचे. प्रत्येक शाळेमध्ये 6 वर्षे ते रमले. असा एक राष्ट्रपती पाहिला मी की तो स्वतःचं परिधान केलेलं कोट आणि एक काळी बॅग घेऊन गेलेला राष्ट्रपती आरामात जीवन जगला असता. 6 वर्षांनी पाय उतार झाल्यानंतर तेवढीच काळी बॅग घेऊन आणि परिधान केलेली वस्त्र घेऊन बाहेर पडणारा हा देशाचा आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. हे सगळं शिक्षणासाठी मोठे. शिक्षणाने, गरिबीनी, परिस्थितीनी किंवा मला शिकायचंच नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून रघुनाथ माशेलकर तीच परिस्थिती, तिसरीला वडील वारले, आई धारावीच्या झोपडपट्टीमध्ये काम करत होती आणि शिकायचंच नाही. अशा परिस्थितीमध्ये आईची जिद्द किती होती. आई म्हणते तुला शिकलं पाहिजे बाळा. 4थीला महाराष्ट्रात स्कॉलरशिपला पहिले, 7वीला महाराष्ट्रात पहिले, गोव्याच्या माशेल गाव त्यांचं गाव. 11वीला बोर्ड होतं त्यावेळेस, 11वी महाराष्ट्रात पहिले आले. आणि हे शिक्षण केल्यानंतर आईच्या जिद्दीमुळे आज त्यांनी हळदीचं पॅटर्न अमेरिकेने स्वतःच्या नाव केलेलं होतं, ते एका भारताच्या नाव करण्याची जिद्द ह्या रघुनाथ माशेलकरांनी केली. मग ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणानेच घडणार आहेत. आपल्याला त्यातून पुढे जायला पाहिजे. त्यामुळे मुलांनी, पालकांनी नकारगंटा किंवा मला हे करायचं नाही, माझी गरज नाही, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण फॉरेन लँग्वेजमध्ये सहभाग झालं पाहिजे. शैलेश सर, त्यांचे सर्व सहकारी उत्तम पद्धतीने, एवढा पाठपुरावा असतो की सर हे केलं पाहिजे, करण्याची गरज आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण त्यांना साथ देऊन आपण चांगल्या पद्धतीने पुढे उत्कर्षापर्यंत जाऊ. उत्तमातलं उत्तम करण्यासाठी ते काम करतात. मी अनेक गोष्टी पाहिल्या की शिक्षणामध्ये जर आपल्याला चांगल्या गोष्टी, म्हणजे काही चांगली मुलं, काही वाईट मुलं असतात, पण शिक्षकांना ती ओळखता आली पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी त्याच्यातलं कौशल्य ओळखलं पाहिजे. ज्यावेळेस उत्तम काम करणारा विद्यार्थी असतो त्याला सपोर्ट करता आला पाहिजे. आणि अपमान, एखादी जिद्द, याच्यासाठी कुठं मी मागं पडलोय, माझ्याकडून होणार नाही आणि मग आता नकोच, सोडून देतो, ह्या सगळ्या गोष्टी झूट आहेत. जे अशक्य गोष्ट करण्यासाठी आपल्याला
स्वतःची ताकद, स्वतःची मेहनत, स्वतःचा असणारा आत्मविश्वास जर आपण उभा केला, उत्तम पद्धतीने काम करायला शिकलो, तर कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. सावर्य पुस्तकामध्ये प्रवीण दवणे सर लिहितात, त्यांच्या एका पुस्तकात वाचल्यानंतर मी पाहिलं की किती मुलांचं बारकाईने काम करण्यासाठी आपल्याला पुढे जातात. ज्यावेळेस प्रवीण दवणे सर ठाण्याच्या एका महाविद्यालयात काम करत होते, तिथून ते बदलून दुसऱ्या महाविद्यालयामध्ये नोकरीला गेले. त्यावेळेस सगळ्या स्टाफनी सांगितलं की या महाविद्यालयात एक लय डांबरट पोरगा आहे, त्याचं नाव आहे हेमंत, आणि तो अतिशय वाईट आहे, त्याच्यात तुम्ही नादी लागू नका, कॉलेज डिस्टर्ब करेल. प्रवीण दवणे सर अतिशय उत्तम असणारा मराठीवरचा साहित्य, गीतकार लिहिणारा, उत्तम पद्धतीचा असणारा एक लेखक, एक साहित्यिक. प्रवीण दवणे सर म्हणतात ठीक आहे भाऊ, एक 8 दिवस पाहतात त्याचे नखरे त्या मुलाचे, त्याचं नाव असतं हेमंत. त्या हेमंतला विचारतात, अरे हेमंत का रे तू असं करतोय, तुला मला भेटायचं आहे, संध्याकाळी एका हॉटेलला भेट, आपण भेटू. तो हेमंतही त्यांना भेटायला आला, त्याला जेवण द्यायला त्यांनी, आणि त्या ठिकाणी प्रवीण दवणे सर विचारतात, का रे हेमंत तू असं का वागतो, चुकीचं वागतो, गॅदरिंगमध्ये चुकीचं अंडी फेक, टोमॅटो फेक, एखाद्या कार्यक्रमाचा विध्वंस कर. तो म्हणला सर माझ्याकडे काहीच नाही, माझे दात फारोळे आहेत, मी काळ्या रंगाचा आहे, मी दिसायला वाईट आहे, म्हणून मला जगात फेमस होण्यासाठी मी काहीतरी ही नाटकं करतो. प्रवीण दवणे सर म्हणले असं करणार नाही, काहीतरी तुझ्याकडे चांगलं असेल ना. तो हेमंत म्हणतो मला आकाश कंदील चांगले बनवता येतात. हेमंत म्हणतो मला आकाश कंदील चांगले बनव, पुढे दिवाळी आहे, तू बनव आकाश कंदील, मी तुझे सगळे आकाश कंदील संपवण्याची जबाबदारी माझी. प्रवीण दवणे सर म्हणतात त्यांनी खूप आकाश कंदील बनवले, आणि संपूर्ण कॉलेजमधल्या मुलांच्या घरोघरी आकाश कंदील विकण्याचं काम त्या हेमंतच्या माध्यमातून प्रवीण दवणे सरांनी त्याला प्रोत्साहन दिलं. पुढं असाच कार्यक्रम येतो, जी टवाळकी असती कॉलेजमधली ती हेमंतला म्हणतात काय रे आता गॅदरिंग आहे, काय करायचं आज. हेमंत म्हणतो नाही, आता आपल्याला काही खोड्या करायच्या नाहीत. हे स्टेज आहे ना, स्टेज दिसते ना तुम्हाला, त्या मित्रांना सांगतो तो, त्या स्टेजच्या समोर आहे ना तो मोठा आकाश कंदील माझा आहे, मी बनवलेला आहे. चांगलं ओळखून प्रोत्साहन देण्याचं काम प्रवीण दवणे सरांनी हेमंतला दिलं, आणि उत्तम पद्धतीचा हेमंत घडला. ते काम शैलेश सर करतायत की ज्या मुलांना फॉरेन लँग्वेजला जायचे, उत्तम पद्धतीचं काम करायचे, ते ओळखून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. सर्वांनी त्यात सहभागी व्हा. उत्तमातलं उत्तम काम आहे. चांगली ज्या विविध भाषा शिका. अशी समाजातली हजारो लोक आहेत की त्यांना अनेक भाषा येतात, उत्तम पद्धतीत त्यांचं प्रभुत्व आहे त्या भाषेवर, आणि आपली भाषा मातृभाषा असून, आपली असणारी मायबोली असून, या सगळ्या भाषेमध्ये आपलं ज्ञान अवगत करा आणि विविध भाषांचा आस्वाद घ्या, आणि जगातले सगळ्यातले उत्तमातले उत्तम विद्यार्थी तुम्ही व्हा, एवढ्या शुभेच्छा देतो. मुख्याध्यापक संघ महाराष्ट्रातला शैलेश सर तुमच्याबरोबर आणि तुमच्या टीमबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर कायम ऋणात राहीन. त्यांच्यासाठी आम्ही काम करत राहू, एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.